मंत्री नवाब मलिक इन्होंने जो आरोप लगाए हैं, ये आरोप हास्यास्पद इस प्रकार के आरोप है। इसका कारण रिवर मार्च ये जो संगठन मुंबई में काम करती है, इस संगठन ने जो रिवर एंथम तैयार किया, उस रिवर एंथम के लिए जो टीम हमारे पास आई थी, उस टीम के क्रिएटिव टीम का एक हायर्ड आदमी, जिसने वो पूरी टीम ने हमारे साथ उस समय फोटो खिंचवाए और उस व्यक्ति को 4 साल बाद आज एनसीबी ने अरेस्ट किया। ये 4 साल पहले का फोटो है और इसके आधार पर वे संबंध जोड़ना चाहते। सबसे महत्व की बात यह है कि ये संपूर्ण रिवर मार्च के जो लोग हैं, इसमें जो प्रमुख है मिस्टर चौगुले, इन्होंने भी कल स्पष्ट किया है कि हमारी टीम के साथ ये आए हुए थे, इनका कोई संबंध नहीं है। लेकिन उस समय नवाब मलिक जी ने ये नहीं देखा कि उसके फोटो तो मेरे साथ भी है, लेकिन मेरे साथ के फोटो उन्होंने ट्वीट नहीं किए, क्योंकि उनको पता था कि इसकी वैल्यू कम हो जाती है, क्योंकि मेरे साथ तो किसी का भी फोटो खींचा जा सकता है। इसलिए मेरे पत्नी के साथ का फोटो जानबूझकर उन्होंने ट्वीट किया है। मैं ये पूछना चाहता हूं कि किसी तीसरे आदमी के साथ फोटो आने से अगर बीजेपी का ड्रग कनेक्शन बनता है, तो राष्ट्रवादी कांग्रेस के मंत्री नवाब मलिक, इनके साथ रहने वाले उनके जवाई, इनके घर में गांजा अगर या इनके पास गांजा अगर मिलता है, तो इस रेशियो से पूरी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यही ड्रग्स की किनपिन होनी चाहिए। लेकिन मैं ऐसी बातें करता नहीं हूं। वो हिंदी में कहते हैं खिसियानी बिल्ली खंबा नोचे, इस प्रकार की अवस्था नवाब मलिक की हुई है। लेकिन मैं इतना ही कहना चाहता हूं, अब उन्होंने एक फुलझड़ी जलाई है, तो बम तो फूटेगा और दिवाली के बाद फूटेगा, और दिवाली के बाद नवाब मलिक इनके अंडरवर्ल्ड के साथ क्या संबंध है, इसके सबूत मैं आपको भी दूंगा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो अध्यक्ष है श्री शरद पवार जी, इनको भी मैं वो सबूत दूंगा। तर तुम्हाला अपेक्षा आहे की हे सगळे पुरावे दिल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होईल किंवा या सगळ्या प्रकारात काही चौकशीची मागणी करावी लागेल? नाही, आता ज्यावेळेस मी पुरावे देईन त्यावेळेस ते पुरावेच असे असतील की चौकशी करावीच लागेल। चौकशीशिवाय काय हो? एक आरोप त्यांनी केले, नीरज गुंडे नावाचे एक व्यक्ती आहेत आणि त्यांच्या आणि based on the proof there will be an investigation. अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी थेट नाव घेतले। नीरज गुंडे या संदर्भात स्वतः उत्तर देतील, पण नवाब मलिक यांनी नीरज गुंडेंच्या संदर्भात आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेजींची चर्चा केली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे। नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच, 100% आहेत, काही डिनायच करण्याचं कारण नाही आहे। पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं। मी जेवढा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत, किंवा मी जेवढे वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत। The number of times I have met Neeraj Gunde, मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध met him more. हे माननीय The number of times I have gone to Matoshri, Neeraj Gunde seems to have gone to Matoshri more than me. द्यावा ना, काय अडचण आहे? काहीच अडचण नाहीये। वाझे पाळण्याची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाहीये, आम्हाला गरजही पडत नाही। सर, यही चीज हिंदी में नीरज गुंडे को लेकर आपके सवाल खड़े किए गए। देखिए, उसका जवाब वो स्वयं देंगे, लेकिन मैं नवाब मलिक जी को इतनी सलाह दूंगा कि जो अभी मुख्यमंत्री है उद्धव जी ठाकरे, इनको एक बार वो नीरज गुंडे के बारे में पूछ ले, कितने बार नीरज गुंडे उनके यहाँ गए हैं या वो नीरज गुंडे के यहाँ गए हैं, ये बात भी उनसे पूछ लीजिए। और नीरज गुंडे के खिलाफ कोई भी सबूत होगा तो कार्रवाई करिए। मैं इतना ही कहना चाहता हूं कि यहाँ पर कि जिस प्रकार से हवा में तीर चलाने का काम वो कर रहे हैं, मैं वापस कहता हूं खिसियानी बिल्ली खंबा नोचे। और एक बात मैं नवाब मलिक को कह देना चाहता हूं, मैं कांच के घर में नहीं रहता,
एक सवाल और मर्यादा लांग दी एक सर, गाना अब तक तो सर गाने एक अधिकारी पर कर रहे गाने थे, को आप पर फंड- व्यक्तिगत टिप्पणी कर रहे थे, लेकिन अब मर्यादा लांग दी परिवार के सदस्यों की तस्वीरें पोस्ट कर रहे हैं। देखिए, कुल मिलाकर हम लोग जब देखते हैं तो मेरी पत्नी जो है ये हमेशा सोशल फील्ड में काम कर रही है, बेबाक बोलती है, और जब मेरे ऊपर ये हमला नहीं कर सकते तो मेरी पत्नी पर हमला करने का वो काम कर रहे हैं, लेकिन हम उसके लिए तैयार हैं। और ये मर्यादाएं लांघेंगे तब भी हम मर्यादा नहीं लांघेंगे, लेकिन जवाब तो देंगे। नवाब मलिकांचं असं म्हणणं आहे की नीरज गुंडे यांचं तुमच्याशी जास्त संबंध आहेत, मुख्यमंत्र्यांशी नाही आहेत. काय खरं नेमकं? नाही, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना विचारा ना. मी तर सांगितलंच माझे संबंध आहेत म्हणून, मी डिनायच करत नाही. पण नीरज गुंडेवर काय हे काय ऑफेन्स काय आहे? नीरज गुंडे वर एकही केस नाही, कोणी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली नाही. नीरज गुंडे हे रोज एनसीपीचे घोटाळे बाहेर काढतात आणि ट्विट करतात. तुमच्यात हिंमत असेल तर डिफेमेशनची केस करून दाखवा. I have respect my connections with Neeraj Gunde, but he also has connections with the NCP. He's outside देवेंद्र the फडणवीस NCP आणि office उद्धव every day. ठाकरेंना मांडवलीची गरज So पडत नाही. if I can, I'm also ready to file a मांडवली declaration करणारे to लोक prove this हे matter. नवाब मलिकांसारखे असतात. आम्हाला मांडवली नाही करावं लागत, आम्हाला चर्चा करतो आम्ही. जिस तरीके से बीजेपी का संबंध Only Nawab Malik is in the habit of defaming people. We only believe in discussion. ते काही बोलतील हो, त्यांना काय आहे की शेवटी मी मगाशी सांगितलं की त्यांच्याकरता हे पर्सनल प्रकरण आहे आणि त्यामुळे त्यांनी समीर वानखेडेंना टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे ते जे काही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याची गरज नाही आहे. लेकिन जिस तरीके से बीजेपी It is not necessary to respond to everything that Nawab Malik says. पहले बीजेपी पार्टी का नाम लिया गया, फिर आप पर आरोप किए गए, लगातार इस तरीके से जो टारगेट हो रहे हैं, क्या पॉलिटिकल वेंडिटा हो सकता है? नहीं नहीं, ये क्या टारगेट है भाई? आप बेसिर पैर बातें सुबह शाम करोगे, ये कोई टारगेट थोड़ी होता है. बात तो हम करेंगे और पूरे सबूत के साथ करेंगे. सर, आपने कहा कि अंडरवर्ल्ड से इनके संबंध है, कितने वर्षों से इनके अंडरवर्ल्ड से संबंध आप है? छोड़ दीजिए, मैंने क्या कहा है आपको? दिवाली हो जाने दीजिए, बम हम फोड़ेंगे. सर क्या कोई लीगल एक्शन भी लेंगे आप, क्योंकि बाकी नेताओं पे तो आरोप लगा जो डिफेमेशन की नोटिस भेजे तो उसको भी ये नकार रहे हैं, क्या आपकी तरफ लीगल कार्रवाई होगी? देखिए, इतने उनके ऊपर डिफेमेशन हो गए कि मुझे ऐसा लगता है कि इसका कोई बहुत फायदा नहीं है. लेकिन जरूर अब आपने कहा है तो मैं विचार करूंगा क्रिमिनल डिफेमेशन करने का. तुम्ही सांगितलं की मलिकांच्या संदर्भात अंडरवर्ल्डशी त्यांचे संबंध आहेत आणि त्यावरून तुम्ही पुरावे सादर कराल. पण जर एका मंत्र्याचे अशा स्वरूपात असतील तर पहिल्यांदा, आणि यापूर्वी सुद्धा मलिकांनी अनेक आरोप केले, भाजपाच्या वतीने सांगण्यात आले की त्याचे पुरावे नाही आहेत. या सगळ्या गोष्टीवर मंत्रिपदाची जी गरिमा आहे, जी चौकट आहे, ती मर्यादा ओलांडली जाते का, आणि त्यावर काय स्वरूपात कारवाई असावी? असं आहे की यापूर्वीही नवाब मलिकांवर आरोप लागले, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. आणि तेव्हाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट उचलून तुम्ही जर बघितला तर त्या रिपोर्टमध्ये तेव्हाचे जे न्यायाधीश होते ज्यांनी ती चौकशी केली होती त्यांनी यांचा खोटेपणा हा पूर्ण उघड केला आणि त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे मला असं वाटतं की तो त्यांचा इतिहास आहे, पण आता जे बाहेर आलं नाही ते मी आणणार आहे. Nawab Malik had also, earlier Nawab Malik was forced to resign because the allegations were made against him and those allegations were proven. There will be a fresh set of allegations and there will be proof which I will come out with very soon. मैंने वापस में बोल देता हूँ, मैं कांच के घर में नहीं रहता, इसलिए मैं तैयार हूँ और मैं ईंट का जवाब पत्थर से देना जानता हूँ. सर, दिवाळीच्या आधी पिक्चर नहीं, मेरे लिए ये पिक्चर नहीं भाई, हा माझ्याकरता सिनेमा नाही आहे, हे गंभीर काम आहे. त्यामुळे एक तर नेहमी लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस बिना पुराव्याचे आरोप करत नाही आणि आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसला परत घ्यावा लागलेला नाही. सर, दिवाळीच्या आधी वेगळा प्रश्न. दिवाळीच्या आधी I never make any allegations without any evidence and I've never even taken back the allegations that I have made. काय हे जे सरकार आहे या सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात काही घेणं देणं नाही. शेतकरी जगले किंवा मेले या संदर्भात असंवेदनशील अशा प्रकारचं सरकार आहे. मी मागेही सांगितलं, तुम्ही कधीतरी यांचे प्रवक्ते संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील,
किंवा अजून काँग्रेसचे प्रवक्ते असतील, यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना बघितलं का? हे बॉलिवूड संदर्भात बोलतील, हे अजून ड्रग्सच्या संदर्भात बोलतील, हे कधी शेतकऱ्यांबद्दल बोलत नाहीत. आज हे खरंच आहे की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होते आहे आणि त्याकरता केवळ आणि केवळ हे सरकार जबाबदार आहे. Fadnavis is saying that the farmers are suffering the most in the state, and the farmers will have a dark Diwali, and only the state government is blamed for that. त्यांना जर त्याची माहिती असेल तर त्यांनी माहिती द्यावी आणि त्यांना घेऊन यावं. फक्त एवढंच आहे की त्यासोबत अनिल देशमुखांची काही माहिती असेल तर ती पण त्यांनी शेअर करा.